नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर्मनीमध्ये मेगा भरती आहे आणि ही मेगा भरती महाराष्ट्र शासनामार्फत होणार आहे आणि यासाठी 10,000 तरुणांना जर्मनीमध्ये जॉब मिळणार आहे. तर मित्रांनो, यासाठी नेमका फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरता येईल आणि जर्मनीमध्ये नोकरी मिळवता येईल. आणि मित्रांनो, यासाठी कोणतेही एक्झाम नसणार आहे आणि फक्त 12वी पास असणे एवढाच क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास ताबडतोब मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया कसा भरायचा तो ऑनलाईन फॉर्म. तर मित्रांनो, हा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याकडे अगोदर हे डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे, तरच आपल्याला तो फॉर्म भरता येईल, अन्यथा आपला फॉर्म चुकू शकतो. तर कोणकोणते डॉक्युमेंट्स असणे अगोदर आवश्यक आहे आपल्याकडे, तर बघा या ठिकाणी सुरुवातीला आपल्याकडे 10वीची मार्कशीट असणे आवश्यक आहे. त्या मार्कशीटचा एक तर फोटो काढा किंवा पीडीएफ बनवा, कारण 10वीची मार्कशीट आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, 12वीची मार्कशीट सुद्धा आपल्याला अपलोड करायची आहे, त्याचा सुद्धा फोटो काढा किंवा पीडीएफ बनवा, म्हणजे ती फाईल आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहे. आणि तिसरं आहे ड्रायव्हिंग लायसन. तर मित्रांनो, हे काही आपल्यासाठी मॅन्डेटरी नाही, म्हणजे कंपल्सरी नाही, परंतु ज्या कॅन्डिडेटकडे ड्रायव्हिंग लायसन आहे तर त्यांनी ड्रायव्हिंग लायसन त्या ठिकाणी भरा, जेणेकरून त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे फक्त 3च डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरताना लागणार आहे. तर मित्रांनो, हे जर 3 डॉक्युमेंट्स आपल्याकडे असेल तर निश्चित आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरता येईल आणि आपल्याला जर्मनीला जॉबसाठी जाता येईल. तर बघूया मित्रांनो, नेमका आता हा फॉर्म कसा भरायचा ते. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील युवक युवतींना जर्मनीत रोजगाराची संधी, हा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, तर यासाठी आपण या वेबसाईटवर आलेलो आहे. बघा, वेबसाईटचं नाव ma.ac.in/Germany employment. तर हे या वेबसाईटचं नाव आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो आपल्याला ड्रॅग करून खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला बघा ग्रीन कलरचा एक छोटासा बॉक्स दिसत आहे आणि या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा. तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे. तर करूया आपण याला क्लिक. त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी एक फॉर्म उपलब्ध झालेला आहे आणि सुरुवातीला बघा या फॉर्म मध्ये काय आहे की जर्मन लँग्वेज ट्रेनिंग कोर्स. आता आपल्याला जर्मनीमध्ये जायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला जर्मन लँग्वेज येणं अतिशय गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्याला एक ट्रेनिंग कोर्स करावा लागणार आहे. तर तो ट्रेनिंग कोर्स करण्यासाठी या ठिकाणचा हा फॉर्म देण्यात आलेला आहे. बघा, या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे की कृपया अर्ज भरण्यापूर्वी ma.ac.in या लिंकवरील माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावा. त्यानंतर सर्व माहिती पूर्णपणे व योग्य पद्धतीने भरलेल्या आणि सर्व कागदपत्रे योग्य प्रकारे अपलोड केलेल्या अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे या ठिकाणी काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे आणि जे डॉक्युमेंट सांगितलेले आहे ते काळजीपूर्वक अपलोड करायचे आहे, त्याच कॅन्डिडेटना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल असं म्हटलेलं आहे. त्यानंतर खाली बघूया आपण, या ठिकाणी पर्सनल डिटेल सांगितलेले आहे. म्हणजे या ठिकाणी लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम, म्हणजे आपलं आडनाव, नाव आणि वडिलाचं नाव. त्यानंतर या ठिकाणी जन्मतारीख नोंदावी लागणार आहे. त्यानंतर व्हॉट्सअपचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल आयडी टाकायचा आहे. त्यानंतर जेंडर टाकायचा आहे. आणि मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की हे जे टेक्स्ट आहे तर त्याच्या समोर जिथे आपल्याला स्टारचं ऑप्शन दिसत आहे, बघा या ठिकाणी जिथे जिथे आपल्याला टेक्स्ट समोर स्टारचं ऑप्शन दिसेल रेड कलर मध्ये, तर त्या सगळ्या बाबी फिलअप करायच्या आहे, त्या भरायच्या आहे, तरच आपला फॉर्म ऍक्सेप्ट केला जाणार आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी करंट ऍड्रेस फिलअप करायचा आहे. यामध्ये जिल्हा, तालुका, विलेज म्हणजे गाव आणि पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर रिमेनिंग डिटेल, ऍड्रेस, लाईन, हाऊस नंबर, फ्लॅट नंबर, अपार्टमेंट नेम, कॉलनी नेम, रोड, नियरेस्ट लँडमार्क, तर ही सगळी माहिती आपल्याला या बॉक्समध्ये भरायची आहे न चुकता. त्यानंतर इफ करंट ऍड्रेस इज द सेम ॲज परमनंट ऍड्रेस, आपला जो करंट ऍड्रेस आपण या ठिकाणी भरलेला आहे तर तो आणि परमनंट आपला ऍड्रेस सेम आहे का, सारखा आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी हे जे नेक्स्टचा ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे. तत्पूर्वी मी आता ही सगळी माहिती एकदा भरून घेतो आणि सिक्युरिटी पर्पजसाठी ही माहिती मी हाईड केलेली आहे.
या ठिकाणी डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे आपल्याला, तालुका पण निवडायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला ऍड्रेस या ठिकाणी फिलअप करायचा आहे. त्यानंतर आता आपण नेक्स्ट करूया. बघा या ठिकाणी माहिती भरलेली आहे आपली. त्यानंतर समोर आलेलं आहे आता डॉक्युमेंट्स. तर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल, डू यू हॅव डोमेसाइल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र. तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र आहे का? असेल तर येस करा, नसेल तर नो करा. परंतु हे असणं अतिशय गरजेचं आहे, म्हणून या ठिकाणी येस करायचं आहे. आणि या ठिकाणी आता आपल्याला डोमेसाइल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. तर करूया आपण अपलोड. डोमेसाइल सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर पुढे आहे, डू यू हॅव ए ड्रायव्हिंग लायसन. आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे का? असेल तर येस म्हणा, नसेल तर नो करा. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स, बघा जर असेल तर या ठिकाणी डिटेल आपल्याला भरावं लागणार आहे. सिलेक्ट लायसन्स टाईप, लायसन्स नंबर आणि अपलोड ड्रायव्हिंग लायसन. या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन अपलोड करावं लागणार आहे. तर ह्या माहिती आपल्याला भरायची आहे. जर आपल्याकडे असेल तर भरा, अदरवाईज या ठिकाणी हे जे नोचं ऑप्शन आहे तर याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर परत या ठिकाणी नेक्स्टचं ऑप्शन आलेलं आहे, तर याला आता आपण क्लिक करूया. तर मित्रांनो या ठिकाणी आता मी माहिती भरून घेत आहे. त्यानंतर आता नेक्स्ट करूया आपण. त्यानंतर आता बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की 10वी किंवा 12वीचे डिटेल सांगितलेले आहे. त्यामध्ये 10वी पासिंग आउट ऑफ इयर, कोणत्या वर्षी पास झालेला आहात. त्यानंतर पर्सेंटेज किती आहे. त्यानंतर अपलोड 10th सर्टिफिकेट, 10वीचं मार्कशीट अपलोड करायचं आहे. त्यानंतर 12वीचं इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाकायची आहे. कोणती स्ट्रीम होती, म्हणजे आर्ट्स होतं का सायन्स होतं का कॉमर्स होतं. त्यानंतर कोणत्या वर्षी पास झालेले आहे. त्यानंतर पर्सेंटेज काय आहे. आणि त्यानंतर 10वीचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट या ठिकाणी अपलोड करायची आहे. ते झाल्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला सिलेक्ट द सेक्टर अँड ट्रेड दॅट यू वॉन्ट टू अप्लाय फॉर. तर कोणत्या ट्रेडसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे, तर तो ट्रेड या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. आणि या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर आपल्याला दिसून येईल की या ठिकाणी खूप सारे ट्रेड आपल्याला दिसून येईल. म्हणजे या ठिकाणी प्रोफेशन इन हेल्थ केअर मधला व्यवसाय असेल, प्रोफेशन इन हॉस्पिटॅलिटी, प्रोफेशन इन क्राफ्ट्समॅन आणि मिससेलनस इतर. तर यापैकी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि या ठिकाणी सिलेक्ट ट्रेडला सिलेक्ट करायचं आहे. तर इकडे जोपर्यंत आपण सेक्टर सिलेक्ट करणार नाही तोपर्यंत इकडे येणार नाही. म्हणून आपण काय करूया, कोणत्या एका ट्रेडला सिलेक्ट करूया. तुमच्या आवडीचा ट्रेड जो असेल किंवा त्याच्यामध्ये तुम्ही काही ट्रेनिंग याच्या अगोदर घेतलेला असेल, सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे, तर तो ट्रेड तुम्ही सिलेक्ट करा. तर मी या ठिकाणी सिलेक्ट करत आहे. सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट ट्रेड, यामध्ये ट्रेड कोणकोणते आहेत बघण्यासाठी याला क्लिक करा. म्हणजे आपल्याला दिसून येईल, बघा या ठिकाणी हे सगळे ट्रेड या ठिकाणी दिसत आहेत. तर याला आता आपण सिलेक्ट करूया. ट्रेड सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो परत आपल्याला राईट साईडला हे जे नेक्स्ट ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचंय, म्हणजे समोर जाता येईल आपल्याला. तर मित्रांनो अगोदर आता ही माहिती मी भरून घेतो आणि बघा आता नेक्स्ट करूया आपण. मित्रांनो माहिती अतिशय साधी आहे, सरळ आहे, परंतु ती काळजीपूर्वक भरणे अतिशय गरजेचं आहे. आणि बघा या ठिकाणी क्वालिफिकेशन डिटेल आपण भरलेले आहे. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे आता इंटर क्वालिफिकेशन डिटेल टाकायचं आहे आपल्याला. तर यासाठी बघा नेम ऑफ डिग्री कशामध्ये असेल ते टाकायचं आहे. नेम ऑफ बोर्ड, युनिव्हर्सिटी, ऍडमिशन इयर, पासिंग आउट इयर, त्यानंतर पर्सेंटेज आणि सर्टिफिकेट. तर या सगळ्या माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. तर यासाठी आता हे नेक्स्टचं जे ऑप्शन आहे तर याला क्लिक करूया आपण. बघा त्यानंतर आलेला आहे ऑप्शन प्रेझेंट स्टेटस ऑफ एम्प्लॉयमेंट. सध्याची आपले रोजगाराची स्थिती काय आहे. आर यू एम्प्लॉयड ॲट प्रेझेंट इन सम ऑर्गनायझेशन. तुम्ही सध्या कार्यरत आहे का कुठे. असेल तर या ठिकाणी येस करा, नाही तर नो करा. किंवा आय एम सेल्फ एम्प्लॉयड, किंवा स्वतःचा काही धंदा करत असाल, बिझनेस करत असाल तर याला क्लिक करा. आय एम अनएम्प्लॉयड किंवा अनएम्प्लॉयड असाल, कोणताही जॉब नसेल तर या ठिकाणी क्लिक करा आय एम अनएम्प्लॉयड. तर या ठिकाणी मित्रांनो आता आपण नो आय एम अनएम्प्लॉयड याला क्लिक करूया आपण. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला माहिती भरायची आहे. यासाठी नेक्स्ट जे ऑप्शन आहे याला क्लिक करूया आपण. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा ऑप्शन आलेला आहे ट्रेनिंग डिटेल्स. तर सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट ॲट विच यू वुड लाईक टू जॉईन जर्मन लँग्वेज क्लासरूम कोर्स. तर जर्मनीमध्ये आपल्याला जायचं असेल आणि तिथे जर आपल्याला रोजगार पाहिजे असेल तर आपल्याला जर्मन भाषा येणे गरजेचं आहे. तर त्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट या ठिकाणी जर्मन लँग्वेजचा कोर्स सुद्धा फ्रीमध्ये शिकवणार आहे. तर त्यासाठी जिल्हा निवडायचा आपल्याला. त्यानंतर सिलेक्ट ट्रेनिंग सेंटर, त्या जिल्ह्यामध्ये असलेलं ट्रेनिंग सेंटर निवडायचं आहे. आणि सिलेक्ट टायमिंग स्लॉट आणि आपला वेळ सिलेक्ट करायचा आहे. तर भरूया मित्रांनो आपण ही सगळी माहिती. बघा मित्रांनो ही माहिती भरली. आता आपण
नेक्स्टला क्लिक करूया. त्यानंतर पुढे ऑप्शन आलेला आहे बघा, अबाउट जर्मन लँग्वेज नॉलेज. डू यू हॅव एनी क्वालिफिकेशन इन जर्मन लँग्वेज? आपल्याला जर्मन लँग्वेजचं काही आपल्याकडे शिक्षण आहे का किंवा माहिती आहे का? असेल तर येस करा, नसेल तर नो करा. तर नो करूया आपण. त्यानंतर या ठिकाणी बघा, या ठिकाणी जे सबमिटचं ऑप्शन आहे तर याला क्लिक करूया आपण. आणि आता आपला फॉर्म हा या ठिकाणी सबमिट होत आहे. आणि बघा आपल्याला एक मेसेज आलेला आहे मित्रांनो, या ठिकाणी झूम करून दाखवतो मी आपल्याला. फॉर्म सबमिट केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या ऍप्लिकेशन आयडी नंबर हा आयडी नंबर आहे, आपण जो लिहून ठेवावा. योजनेच्या पुढील कामकाजामध्ये हा क्रमांक वापरला जाईल. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला जर्मन भाषा शिकण्याचं जे काही ट्रेनिंग आहे तर ते अगोदर करावं लागणार आहे. तर त्यासाठीचा फॉर्म आपण पूर्णपणे भरलेला आहे. तर मित्रांनो आता हा जो ऍप्लिकेशन आयडी नंबर आहे तर तो डायरेक्ट लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला त्याचं पुढे काम पडणार आहे. त्यानंतर आता मित्रांनो या ठिकाणी याला ओके करूया आपण. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जर्मनीमध्ये जॉब मिळावा यासाठी आवश्यक असणारं जे काही ट्रेनिंग आहे तर ते ट्रेनिंग मिळण्यासाठी हा फॉर्म ऑनलाईन भरलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण सुद्धा हा फॉर्म भरा, म्हणजे आपल्या फॉर्म मध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही किंवा चुकी होणार नाही. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.